श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 11वे वर्ष असून त्याअंतर्गत रायगड केंद्राची प्राथमिक फेरी 25 डिसेंबर रोजी तसेच मुंबई, ठाणे, कल्याण तसेच इतर केंद्रांची प्राथमिक फेरी 26 ते 29 डिसेंबरपर्यंत होणार आहे। या प्राथमिक फेरीत खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे। या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील विविध केंद्रांवर होऊन अंतिम फेरी 10 ते 12 जानेवारी दरम्यान पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे। त्या अनुषंगाने या स्पर्धेच्या पुणे, जळगाव आणि कोल्हापूर केंद्राची प्राथमिक फेरी नुकतीच यशस्वीरित्या पार पडली। नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आणि नाट्य रसिकांना आपले नाट्यविष्कार प्रदर्शित करता यावे याकरिता हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे ब्रीद वाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचे प्रारंभ केला। नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात। स्पर्धेचे देखणे आणि नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली। नवनवीन संकल्पना आणि दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला असून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे। त्यानुसार यंदा होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील विजेत्या प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांकाला 75,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 50,000 रुपये, चौथ्या क्रमांकाला 25,000 रुपये, उत्तेजनार्थ 2 बक्षिसे प्रत्येकी 10,000 रुपये तसेच इतरही वैयक्तिक पारितोषिके देऊन कलाकारांना गौरवण्यात येणार आहे।